किल्ल्याला पाण्याचा पुरवठा भरपूर पाहिजे. मग अशा आडनेड्या जागी ती बांधली कशाला, खोदली कशाला टाकी? तर ते शिवाजी महाराजांचं एक जलास्त्र आहे. त्याचा वापर कधीच केला गेला नाही, कारण लढाईच झाली नाही तशी. तर शांताराम विष्णू आवळसकरांचं एक पुस्तक आहे, रायगडची जीवनकथा. त्यात हा प्रसंग लिहिला आहे. 1780-90च्या सुमाराची ती केव्हाची तरी गोष्ट आहे. आता नेमकं साल लक्षात नाही माझ्या, त्यावेळेची ती गोष्ट आहे. आधी ते कोकण आहे, भरपूर पाऊस पडतो. त्या दिवशी एवढा पाऊस पडला की त्यातलं एक टाकं आपलं आपलं फुटलं आणि त्यातनं पाण्याचा लोंढा खाली आला. तर त्या टाक्यांची रचना अशा ठिकाणी केली आहे की त्यातनं जाणार, खाली जर पाणी गेलं तर ते बरोबर महादरवाज्यातच जाईल, इकडे तिकडे जाणार नाही. पण पाणी ज्या वेळेला असं डोंगरातनं वाहत येतं तर ते नुसतं नाही वाहत, दगड विटा वाळू माती झाडं झुडपं सगळं ते खरबडत खाली येतं. आता शत्रू जर रायगडाच्या महादरवाजापर्यंत पोचलाच, शक्यच नाही, पोचलाच, त्यांनी तो दरवाजा फोडला, आता तो किल्ल्यात शिरणार. त्यावेळेला आपण सुरुंग लावून ती टाकी फोडून टाकायची. म्हणजे त्या पाण्याचा जो लोंढा जाईल त्या लोंढ्यामध्येच निम्म सैन्य वाहून जाईल आणि लगेच खाली कडा आहे. म्हणजे कड्यावरनं खाली पडल्यावर काही तो माणूस परत वर येणं शक्य नाही लढायला. जरी एखादा माणूस तिथे चिकटून राहिला कुठेतरी, त्या चिखलामध्ये वावरणं पण अवघड आहे शत्रूला. पण वर जे मावळे उभे आहेत ते सुखानी आहेत, ते बरोबर त्यांच्यावर मारा करू शकतील. म्हणजे शत्रूला अडचणीत आणण्यासाठी पाण्याचा शस्त्र म्हणून वापर करणारे शिवाजी महाराज शेवटचे राजे झालेले आहेत. तर म्हणजे नेहमी असं म्हटलं तर शिवाजी वॉज अ लास्ट फोर्ट आर्किटेक्ट. तर हे त्यांची जी गंमत आहे, मर्म आहे, हे दुर्गविज्ञान आहे, हे आपण रायगडवर गेलं तर समजावून घ्यायला पाहिजे. तिथे आम्हाला खायला हे मिळत नाही, ते मिळत नाही, ह्या तक्रारी नाही करायच्या. त्यासाठी वेगळ्या जागा आहेत. तुम्ही रायगडावर गेलात हे समजावून घेतलं पाहिजे. आणि मग ती जागा शिवाजी महाराजांनी राजधानीसाठी का निवडली, तिथे काय काय संरक्षणात्मक तरतुदी केल्या हे पाहिलं की आपल्या डोक्यातच येत नाही हे असं काही असू शकेल. पण ज्या वेळेला एखादा तज्ज्ञ माणूस ते समजावून सांगतो आपल्याला, मग ती बोरची झाडं असतील किंवा हे जलास्त्र असेल, हे सगळं या किल्ल्यांवर गेलं की आपल्याला उलगडायला लागतं. आणि मग आपला राजा फार महान होता हे कळायला लागतं, पटायला लागतं.